माझ्या मुलीने आमची परिस्थिती खूप नाजूक होती आणि माझ्या मुलींनी खूप म्हणजे मेहनत केली आहे. आम्ही हारलो होतो कारण का ती एक एक मार्कांनी कमी पडायची. तर तिने आता खूप मेहनत करून चांगलं झालं आणि भगवंताने वेळोवेळी साथ दिली. मी त्यांचा आभारी आहे. ठीक असंच मेहनत करा मुलींनी सगळ्यांना आपल्या आईवडिलाचं जीवन व्यवस्थित करा. बैंकिंग में आते वक्त नहीं क्या, अभी प्रिपरेशन स्टार्ट किए, सब लोग ये बोलेंगे प्रेशर आहे, पण प्रेशर कुकरमध्येच अन्न लवकर शिजते. म्हणून प्रेशर घ्या. प्रेशरमध्येच चांगलं होते, डिप्रेशनमध्येच चांगलं काम होते, स्ट्रेसमध्येच चांगलं काम होते. प्रेशर नसलं तर काहीच नाही होत. प्रेशर इज अ प्रिव्हिलेज. आपण जे लोअर बॅकग्राऊंडमध्ये येतो ते प्रिव्हिलेज आहे. ज्यांच्याकडे स्ट्रगल नाही आहे, काय लाईफ आहे, हार्टबीट जेव्हा वरखाली होते ना, तेव्हा आपण जिवंत आहोत. जर ती फ्लॅट होईल, वी आर डेड. दॅट्स वाय बी म्हणजे स्ट्रगल असलं पाहिजे. थँकफुल टू गॉड. म्हणजे त्यांना काय यार माझ्याच नशिबात का बरं, असं नाही. माझ्या नशिबात दिला ना, आता मी याला वेगळं करून दाखवीन असं ठेवायचं. आणि प्रत्येक रिझल्टच्या वेळेस म्हणजे मी रडली नाही. मी 2 रिझल्टच्या वेळेस रडली. RRB POच्या वेळेस मागच्या वर्षी खूप बेकार पेपर गेला होता माझा, त्या दिवशी मी खूप रडली होती. आणि तुम्हाला माहीत नाही पडलं पाहिजे तुम्ही काय करत आहात आणि कोणाला दाखवायसाठी अभ्यास नाही करत आहे. वी आर नॉट डुईंग इट फॉर एनीबडी. मम्मी म्हणते, रिलेटिव्ह असं म्हणतात, रिश्तेदार असे म्हणतात. मग काही काही लोक तर असेही म्हणून देतात, ते काही नाही, हिचे स्वप्न खूप मोठे आहेत, ही खूपच मोठी खाप पाहते. म्हणजे आमच्या इकडे म्हणतात शब्द खाप म्हणून. खूप मोठे मोठे स्वप्न आहे तिचे. पण खरंच ज्या दिवशी रिझल्ट लागला ना, त्याच पर्सननी मला फोन करून म्हटलं, यार श्यामल खूप छान झालं का तुझं. म्हणलं झालं, तुम्ही म्हणजे कितके सारे कॉंग्रॅच्युलेशन. इट डझंट मॅटर, इकडून आला मला खूप बरं वाटलं, असं नाही का. मग आम्ही रडत होतो, काम सुरू करत होतो, बस करत राहा, होऊन जाईल. बहुत अच्छा लगता है जब वो 78-80,000 आता है ना स्लिप पे, बहुत अच्छा लगता है. All BCom, BSc, BA, BCA engineering students must prepare banking government exam.